खळद येथे महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। खळद येथील लुंबिनी बुद्धविहारात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली। यावेळी रविवारी सायंकाळी 6:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी या मिरवणुकीत सर्व लहान थोर ग्रामस्थ व महिलांनी सहभाग घेतला। मिरवणुकीनंतर लिंबुनी बुद्धविहारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर त्रिशरण, पंचशील व बुद्धपूजा करण्यात आली। यावेळी बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील तात्या धिवार, आधार पतसंस्थेचे लक्ष्मण आकारशे, खळदगावचे माजी सरपंच दशरथ कादवाने तसेच पंचायत समितीचे सदस्य जितेन शेठ कांबळे यांनी महामानवांचे विचार सर्वांसमोर मांडले। यावेळी खळदगावचे सरपंच भाऊसाहेब कामथे, माजी सरपंच दशरथ कादवाने, चंद्रकांत काका कामथे, विलासाबा कामथे, बाळासाहेब फुले, श्रीरंग कादवाने, आधार पतसंस्थेचे लक्ष्मण आकारशे, नंदकुमार कामथे, पोलीस पाटील गोरख कादवाने, नामदेव कांबळे, विठ्ठल आबनावे, गणेशदादा कामथे, संतोष कामथे, रामदास कामथे, कैलास धिवार, विजय जगताप, भगवान कांबळे, महादेव कांबळे यांच्यासह संपूर्ण कांबळे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कांबळे यांनी केले, तर मंडळाचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य जितेन शेठ कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले। या संपूर्ण कार्यक्रमासाठी सासवड पोलीस स्टेशन यांचे चांगले सहकार्य लाभले, तर स्नेहभोजन करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मला अतिशय आनंद होत आहे की आज या ठिकाणी संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला आहे। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी आपला आधीचा वेळ घेणार नाही, जास्त वेळ झालेला आहे, परंतु महापुरुषांच्या विचारांचं नातं तरी काय याच्यावर मी 5 मिनिटांमध्ये थोडंसं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु मानून ज्यांनी कार्य केलं ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली। छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधून काढली असेल तर त्याचं श्रेय जातं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जर मिळवले नसते तर तुम्हा सर्व बहुजनांना, मराठ्यांसह सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वजण नसते। छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली समाधी शोधून काढून त्यांच्यावर पहिला फवारा घेऊन त्यांची पहिली जयंती साजरी कोणी केली असेल तर ती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। म्हणून आपण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले मारे समाधी, छत्रपती शिवाजी महाराज कुणबी महाराज काय संबंध आहे यांचा? परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांचं स्वराज्य स्थापन केलं आणि बहुजनांचं स्वराज्य स्थापन करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना, 12 ते 18 जातीच्या लोकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांचं स्वराज्य स्थापन केलं। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना आदर्श मानून 395 कलमाची राज्यघटना लिहिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना डोळ्यासमोर आदर्श मानून 375 कलमाची राज्यघटना का लिहिली? त्याचं कारण असं आहे महाराज की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुण्याच्या घराचा नंबर 395, म्हणजे यांचं नातं गुरुजीचं होतं। राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना संविधान समर्पित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे नव्हे जगातले एकमेव
आरोपी आहे. या दोघांचं नातं काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात कुठली? बाबासाहेब आंबेडकरांची जात त्या काळची महार आणि 1956 नंतरची बौद्ध आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंची जात माळी समाज आहे. काय संबंध यांचा? परंतु यांनी समतेचा विचार, समतेचं नातं, समता प्रस्थापित करण्यासाठी, माणसामध्ये भेद न करण्यासाठी, माणसाने माणसाची माणसासारखं वागावं, माणूस म्हणून राहावं, या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानून काढले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तिसरी शिकले. त्यांच्या कितीतरी कादंबऱ्या आहेत, परंतु त्यांनी त्यांची जरीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित करून ती कादंबरी लिहिली. आणि त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे सांगतात की आता आपल्याला दुसरा तिसरा आपल्या त्रासा कुणी नसून जग बदलणं घालून मी गावामध्ये सांगून गेले भीमरावाशिवाय पाहिजे नाही असं सर्वस्व बोलण्यात आलं. म्हणजे मला या ठिकाणी मित्रांनो सांगायचे की या ठिकाणी जे वेगवेगळ्या जातीमध्ये जे महापुरुष जन्मले आहेत त्या महापुरुषांचा विचार वारसा हा संतेचा होता. माणसाने माणसासारखं राहावं आणि सर्वांनी एकीने एकोप्याने वागावं अशी शिकवण संतेने देणारे हे सर्व महापुरुष आहेत. या ठिकाणी आपण मला बोलवलं, मी आपल्या या मंडळाला मनापासून धन्यवाद देतो. मी खरं तर खूप आनंदमय वातावरण असते या काळामध्ये. म्हणजे या ठिकाणी सर्व कांबळे कुटुंब इतका उत्साहामध्ये कुठलाही कार्यक्रम असू केला जाईल, परंतु इतक्या उत्साहाने करतात, पोट तितकेने आणि मनापासून करतात आणि जास्तीत जास्त प्रयत्न करतात की सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न असतो तुमचा. तुमच्या या प्रयत्नाला इथून पुढे असेच त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी आज दरवर्षी आपण पाहतोय की 2 योग जिथे कांबळे या ठिकाणी आपण करतोय की ग्रामस्थांचा आपला ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी जयंती आपण एकमेकांनी सगळे एकत्र येऊन साजरी करतो. आणि सुनील ताईने आता जे सांगितलं की या महापुरुषांच्या आयुष्यभर त्यांनी जे कर्तृत्व केलं त्या कर्तृत्वाचा परिणाम आपण दोन्ही सगळे समाज एकत्र येऊन या ठिकाणी बाबासाहेबांचा हा जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण उत्साहाने सादर करत असतो. गेली 2 वर्षापासून आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे. संपूर्ण कांबळे परिवार, अगदी आम्ही इथं कधी चेहरे नाही पाहिलेले ते सगळे इथे या ठिकाणी उत्साहाने उपस्थित असतात. याचं श्रेय मला वाटतं महादेव सिंग तुम्हाला जाते, कारण आम्ही लहानपणीपासून तुम्हाला ओळखतो. अतिशय उत्साही कार्यक्रम तुम्ही आहात आणि असा हा कार्यक्रमामध्ये आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी चंद्रकांत कामते माझे चेअरमन आणि सोसायटीचे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. पोलीस पाटील आहेत या ठिकाणी, कारखाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचा उत्साह जर पाहिला तर सुनील तात्या आम्ही सगळे आपल्या या बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये मनापासून सहभागी आहोत. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे सांगितलं की या इलेक्शनचा जो अनुभव किंवा जी चर्चा झाली ती अतिशय बरोबर आहे. परंतु आपण सजग नागरिक जर असेल तर आपण तर एकच दिसतं आपल्याला की आपण लहानपणी या ठिकाणी हा परिवर्तनाचा सोहळा आपण पाहतोय की लहानपणी हा दिसत नव्हता. आता काय झालंय, शिक्षणामुळं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका, शहाणे व्हा आणि संघर्ष करा. तो संघर्ष कशासाठी करायचा तो हाच नेमका आहे. आणि आणखी एक संदेश दिला बाबासाहेबांनी सुनील दादा की तुम्ही शिका, आधी स्वतःच्या पायावरती उभं राहा आणि मग कार्यकर्ते बना. तरच तुम्ही स्वतःचं कुटुंब चालू शकाल आणि सक्षम नागरिक बनू शकाल. तर असा हा संदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिला. महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्योतिराव फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई असतील, या सगळ्यांचे प्रेरणास्थान जे आहे ते सगळं त्यांची प्रेरणा घेऊन आपण आपलं जीवन पुढे चालवत असतो. आणि हे कार्यक्रम आपण सगळेजण एकत्र घेतो. हा फार मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा क्षण आहे की आपण सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी सहभागी होत असतो. माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला. मी आधार पतसंस्थाच्या चेअरमन या नात्याने आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेब आंबेडकर
त्यांनी घटना येऊन पुढे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी गौतम बुद्धाच्या साक्षीने त्यांची जयंती त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षणाचे या ठिकाणी पहिलं विद्यापीठ त्यांनी उघडलं. या ठिकाणी ज्यांनी भरपूर काम केलं असे महात्मा ज्योतिराव फुले आंबेडकरांनी घटना लिहिली असे त्यांची जयंतीमध्ये ते आंबळे आपण या हिंदात वसे जगताना धन्य माता पिता तयाच्या पुढे कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा आहे तो वाटत. या ठिकाणी म्हणतात की धन्यता कुणाला द्यायची तर आंबेडकरांच्या आईला द्यावं लागेल, कारण त्यांच्या खूप धन्य होती म्हणून आज घटनेची सुव्यवस्था अशी सुसुरळीत झालेली असल्यामुळे आपण जगत आहे. या ठिकाणी प्रत्येक वक्त ह्या ठिकाणी निघून गेल्यानंतर आपलं आयुष्य या ठिकाणी व्यस्त त्यांची या ठिकाणी मराठीपुरी कीर्ती रूपी ओढावी ते म्हणून गेले मग आपल्या स्मरणात रोज आहेत असे आंबेडकर असतील, छत्रपती राजे असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील. या ठिकाणी हे ज्यांनी कष्ट केलं आपल्यासाठी इतिहास घेऊन ठेवला. बघा गौतम बुद्धांनी सांगितलं किंवा झाडाचं एक पान तोडून आण, एक पान त्यांनी सहज तोडून आणलं पण परत सांगितले जाऊन तोड. तोडणं सोपं आहे म्हणजे तोडणं अवघड आहे. तोडायला काय एखाद्या आयरनवरती एखादा हातोडा घाऊ घालतो त्याचे तुकडे होतात, पण आयरनचे कधी तुकडे होत आहेत का तर म्हणजे तो तोडणार आहे त्याचे तुकडे होतात पण जो घाऊ सोसतो तो कधीही त्या ठिकाणी तुकडे होत नाही. तसे आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, छत्रपती राजे असतील, त्यांनी घाऊ सोसले म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कधी तोडायचं काम केलं, त्यांनी जोडायचं काम केलं. म्हणजे फुलाला फुल जोडलं की फुलांचा पुष्पहार तयार होतो आणि तो पुष्पहार तयार झाला की अशा मोठ्या महात्म्यांच्या गळ्यामध्ये जातो, भगवंताच्या गळ्यामध्ये जातो. म्हणजे फुलाला फुल जोडणं एवढं सोपं आहे का तर म्हणजे फुलाला फुल जोडणं त्यावेळेस सांगितलं की बाबा 8-12 फुले आपल्या काळजापासून त्या ठिकाणी तोडून ठेवायला की तेव्हा फुलं जोडण्याचं काम होतं. म्हणून या लोकांनी जोडण्याचं काम केलं म्हणून आपला देश या ठिकाणी स्वतंत्र झाला. त्या ठिकाणी पाठीमागे आपण त्यांचं नाव रोशन करतो म्हणून आज त्यांची जयंती साजरी करतो. म्हणून आपल्या या ठिकाणी आपल्याला अभिमान आहे. असं या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या गावचा उत्सव चालू झाला आणि या ठिकाणी आमचं गाव फळदगाव या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमचे या ठिकाणी मग कांबळे परिवार असो, कांबळे परिवार असो, थोडे सातबारे सर्व या गावामधील परिवार एकत्र कुणाचाही तुम्ही कधी भेदभाव केला नाही. फक्त निमंत्रण द्यायचं सर्वांनी या ठिकाणी कौशल्याने उपस्थित राहायचं. या ठिकाणी जितीन शेठ सारखे आमच्या गावाला सुपत्र धावले. या ठिकाणी सोमनाथ कांबळे असतील, विठ्ठल मास्तर असेल, सर्वच कांबळे परिवार या ठिकाणी सर्व गावामध्ये चांगल्या पद्धतीने प्रेम करतात. गावची यात्रा चालू झाली त्या यात्रेमध्ये हा उत्सव गेल्या वर्षी आपण चांगल्या पद्धतीने साजरा केला होता आणि दरवर्षीच असा जयंतीचा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करू आणि आपल्या गावची यात्रा चालू झाली आणि असाच विचारांचा वारसा आता जे दिवा साहेबांनी सांगितलं तसा वारसा पुढे चालू ठेवावा अशी मी अपेक्षा करतो आणि एवढे 2 शब्द बोलून सर्वच महापुरुषांना सेवा अभिवादन. तसेच महात्मा रामाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांनाही तीव्र अभिवादन. यांना तीव्र अभिवादन. म्हणजे आज या ठिकाणी जयंती साजरी झाली. योगायोगाने आज मदर्स डे. या सगळ्या मातांना वंदन करणं आज आम्हाला सगळ्यांना योग मिळाला आणि उपस्थित सर्वच मातांना तुम्हाला मदर्स डेच्या शुभेच्छा. या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल प्रथम मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अधिकच न बोलता आज मदर्स डे बद्दल जे बाबासाहेबांना प्रेरित होतं म्हणजे आईची कशी त्यांनी त्यांच्याबद्दलची एक आईबद्दल त्यांना एक भरपूर असं प्रेम होतं जे त्यांनी संविधानामध्ये दाखवलं की महिलांबद्दल खूप त्यांना आदर होता. त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये महिलांना सुट्ट्या नव्हत्या तर कामावरती रजा भेटत नव्हती तर ती आईचा एक आदर म्हणून महिलांना प्रेग्नन्सीसाठी त्यांनी सुट्ट्या दिल्या. महिलांना त्यांनी 50% आरक्षण देण्याचं 6 महिन्याच्या सुट्ट्यांचा एक त्यांनी जिहाद या ठिकाणी केला. प्लस तिथं महिलांसाठी 50% आरक्षण दिले. असे आपले महामानव यांचे थोर विचार आहेत त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आणि अधिकच न बोलता मी पुन्हा एकदा या ठिकाणी जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
या ठिकाणी आज गावामध्ये पालखीची मिरवणूक होती, तर आमच्या सर्व जे आमचे कार्यकर्ते होते थोडं जरा वायबल झाले होते. आता पालखीची मिरवणूक पण चालली आणि जयंती पण चालली, पण मला खरंच या गावाचा खूप अभिमान आहे, मला आदर आहे की मी खरंच या गावाचा सुपुत्र आहे, की मला असे जीवाभावाचे सर्व मित्रमंडळी मला आमचे सर्व सगळे सोयी या ठिकाणी मिळाले. खरंच एक चांगला असा अनुभव आज बघायला मिळाला. आज जसं महाराजांनी आज मंदिरामध्ये आरतीचं सर्व झाल्यानंतर की सर्वांनी तिथं जाहीर केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि सर्वांनी त्या ठिकाणी सामील व्हायचंय. असं एक आदर्श गाव मला आज बघायला मिळालं. मी परत एकदा तुम्हाला मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पण महात्मा फुले बद्दलची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षक होते. महात्मा फुले यांचा संबंध सांगतो सर तुम्हाला. शिक्षक कोण तर म्हणजे हे रामजी आंबेडकर आहेत ना, ते खूप चांगल्या पद्धतीने काय करतात, मुलांना शिकवतात. आणि म्हणून महात्मा फुलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर यांना जवळपास 1.5 वर्ष ट्रेनिंग दिलं आणि ते पुढे चालू केलं. म्हणजे हा संबंध आहे महात्मा फुलेंचा त्यांनी. आता म्हणतो गतीने नीतीने स्वीकृत दिसले ऐसे आढळते एका अविद्येने, ऐसे आढळते एका अविद्येने. महात्मा फुले शिक्षकाचा पाया बहुजनांना काय केलं, बहुजनांना सुशिक्षित केलं, हे विसरता कामा नये. आणि म्हणून तुम्ही वाचला असेल महात्मा फुलेंचा शेतकऱ्याचा असूड, शेतकऱ्यांच्यावरती काय अन्याय होतो, काय अत्याचार होतो, शेतकऱ्यांचा असूड, बांगलाचं कसं, गुलामगिरी, ही पुस्तकं वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की वजन त्यातून काय. आणि मग बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानायचं काय कारण की महात्मा फुलेंचा जो विचार आहे, भगवान बुद्धांनी रोहिणीच्या पाण्यासाठी काय केलं, ग्रहत्याग केला. रोहिणीच्या पाण्यावरून कंटाळ झाला, ग्रहत्याग केला. महात्मा फुलेंनी काय केलं, गजपेठेचा हळूच खुला करून दिला आणि खुला करून गेल्याच्या नंतर त्यांना देखील घर सोडवलं, घर सोडवलं. ते महात्मा झाले. ही फार परंपरा आहे. काय लोक म्हणतात बाबासाहेबांनी काय केलं, पण बाबासाहेबांचे काय उपाय आहेत तुम्ही पहा. आता सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या गोष्टी तुम्ही ऐकलेले. संघर्ष करा म्हणजे काय की दैनंदिन जीवन जगत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्यावरती कशा पद्धतीने मात केली पाहिजे जीवन जगताना. शिका, शिकल्याच्या नंतर तुमचं संघटन फार महत्वाचं आहे. आणि संघटन झाल्याच्या नंतर संघर्ष कशाचा, तर दैनंदिन जीवन जगण्याचा संघर्ष करायचा आहे. मारामारी करायची नाही, भांडणं करायची नाही. सर आमच्या गावची एक परंपरा तुम्हाला सांगतो. तुम्ही गृह खात्यातली मंडळी आहेत की आमच्या गावात हे करायला नाही, त्या करायला ते आपण आणि तिथं पांढरं असायचं एक. आता माझं एका 70-71 वर्षात मी पराक्रम केलेले, मी तुम्हाला सांगतो. तर एकच पाणवडा आम्ही सर्व लोक तिथं पाणी भरायचे, एकमेकाला वस्तू भरायचे. या आमची गावची परंपरा आहे. काय सर बरोबर आहे कुठे. आणि मला जास्त अभिमान असं वाटतो की फुले आडनावाची लोक आमच्या गावात काय, फुले आडनावाची लोक आमच्या गावात. पण मला पण वाटतं की महात्मा फुलेंचा वारसा बाबा त्यांच्याकडे देखील असावा. आता बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय केलं. या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी केपी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.